तुम्ही पाहिलं असेल ना की अलीकडे माथापट्टी किंवा मांग टीका आणि शीश फूल लावायची एक वेगळी ट्रेंड सुरू आहे। आता माथापट्टी किंवा मांग टीका आणि शीश फूल यामध्ये फरक काय बरं? तर शीश फूल म्हणजे काय, तुमच्या डोक्यावर सुंदर फुलांची डिझाइन केलेलं एक हेअर बँडच्या पद्धतीने लावला जाणारा एक दागिना आहे। तर दुसरीकडे मांग टीका म्हणजे एक बिंदी किंवा तर फक्त मोत्यांची किंवा सोनेरी डिझाइन असलेला दागिना ज्याला मधोमध एक छोटंसं पेंडंट असतं किंवा फूल असतं। आणि माथापट्टी म्हणजे हेअर बँडच्या स्टाईलचा एक दागिना ज्याच्या मधोमध मोत्यांची एक वेल लावलेली असते आणि त्याला सुद्धा एक छोटंसं सुंदर पेंडंट किंवा फूल लावलेलं असतं। आता हे लेहंगा किंवा साडीवर सुद्धा तुम्ही स्टाईल करू शकता, पण एक प्रॉब्लेम आवर्जून सगळे फेस करतायत ते म्हणजे माथापट्टी किंवा शीश फूल डोक्यावरनं सरकत जातं आणि ते नीट फिक्स राहत नाही। त्यासाठी मी सोप्या ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, चला जाणून घेऊयात। सगळ्यात आधी मांग टीका हॅक आपण पाहणार आहोत। आपल्यापैकी ऑलमोस्ट सगळेच मांग टीका कसं लावतो, तर त्यामध्ये काय करतो आपण, हेअरपिन अडकवून केसांना लावतो ज्यामुळे ते सहज निघून जातं। पण असं न करता तुम्ही एक सोपा उपाय करू शकता। दोरा घ्या, त्या मांग टीकाचं जे होल्डर आहे म्हणजे जे पिन आहे त्याच्या आतून तो दोरा तुम्हाला काढून नंतर त्याला गाठ मारून मग तो दोरा केसांच्या मध्ये पार्टिशन करून पिनअप करू शकता। किंवा मांग टीकाचं जे होल्डर असतं ना त्याच्यामध्ये काही केस तुम्ही घेऊन मग ते यू शेप मध्ये तुमच्या केसांमध्ये मांग टीका होल्ड करून त्याला पिन लावून घेऊ शकता। अशाने मांग टीका नीट राहील। दुसरीकडे माथापट्टी लावायची असेल तर त्याचे जे एंड आहे त्याला स्ट्रेचेबल दोरा लावा आणि तो पिनअप करा किंवा तर हेअर बँडच्या पद्धतीने लावून घ्या। अशा पद्धतीने तो खेचा की ते तुटणार नाही आणि ऑफकोर्स ती तुटण्याची भीती राहणार नाही। आता शीश फूल किंवा शीश पट्टी जर लावायची असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याला दोन एंड असतात, त्या दोन्ही एंडला स्ट्रेचेबल दोरा लावा आणि मधोमध कापून घ्या। शीश फूल डोक्यावर नीट प्लेस करून घ्या, त्याचे दोन्ही बाजूंना जे दोरे आहेत ना ते एकत्र करून मागे गाठ मारून घ्या आणि सेफ्टी पिन्सने ती व्यवस्थित पिनअप करा। असं केल्याने शीश फूल नीट राहतं आणि असे सोपे ट्रिक तुम्ही फॉलो केले तर तुमचं हेअरस्टाईल सुद्धा खराब होणार नाही। सो कोणतंही स्पेशल ओकेजन असेल आणि त्यावेळेस तुम्ही शीश फूल किंवा शीश पट्टीही म्हणतात त्याला किंवा तर मांग टीका आणि अजूनही असे काही तुम्हाला हेअर ॲक्सेसरीज यूज करायचे असतील तर असे सिंपल हॅक्स तुम्ही नक्की वापरू शकता ज्यामुळे ते व्यवस्थित तुमच्या हेअर्स म्हणजे केसांवरती ते व्यवस्थित स्टेबल राहू शकतात आणि त्याचसोबत तुमची हेअरस्टाईल लवकर खराब होणार नाही। या व्हिडिओमध्ये इतकंच। ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।